नमस्कार, मी आविष्कार चाबुकसर मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलो आता तुझी माझी जमली जोडी या सेटवर आणि आजचा दिवस स्पेशल आहे कारण वटपौर्णिमेचा सण आहे आणि आपल्यासोबत एवढे तुम्ही सुंदर दिसतात, खूप मस्त दिसतात. कशा आहात तुम्ही? मस्त. तू कसं आहेस? एकदम मस्त. तर वटपौर्णिमेचा सण खूप खास आहे. तर तुमच्या काय आठवणी जोडल्या गेल्यात वटपौर्णिमेबद्दल किंवा बालपणाचे काही म्हणजे घरात पुरणपोळ्या असतात किंवा काय सुट्ट्या असतात शाळेला, काय स्पेशल? सुट्टी असते का शाळेला? आय डोंट नो. असते का? ओके. आय डोंट रिमेंबर ॲज मच. 10 वर्ष झाली घराच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे लहानपणीच्या थोड्या आठवणी आहेत की आई वगैरे जायची, सगळ्या कॉलनीमधल्या सगळ्या लेडीज एकत्र व्हायच्या आणि घरी काय काय मस्त मस्त खायला असायचं आणि मग घराजवळच्या कुठला तरी वडाजवळ तेवढं एक माहिती होतं की काहीतरी असतं आपल्या नवऱ्यासाठी करत असतात. तेवढीच मेमरी आहे, बाकी ॲज सच असं काही नाही. आणि ज्या काळात नागपूरला हे सगळं घडत होतं तेव्हा मोस्टली मी बाहेर मित्रांमध्ये वगैरे जास्तच, म्हणजे सुट्टीचा दिवस म्हटलं की मग बाहेर ना, मग खाण्यापिणे विसरून आपण ग्राउंडवरच असायचो दिवसभर. सो मग असं काहीतरी. सो ॲज सच असं मेमरीज नाही आहेत माझ्या काही, बट हां एवढं माहिती आहे की आई जायची काहीतरी करायची तेवढं. या मेमरीज तर आम्ही आईबरोबर ना लहानपणी जायचो वटपौर्णिमेच्या दिवशी. असायचं की आंबे खायला मिळायचे आम्हाला कारण इथे प्रत्येकजण सिजनेबल फ्रूट्स ठेवतात, तर आंबे मोस्ट ऑफ की आम्हाला प्रत्येकाच्या तिथे आंबे ठेवले की आम्ही ते उचलून खायचो. आणि ते कॉम्पिटिशन असायचे आमच्या मुलामुलींमध्ये की कोण आंबे पटापट जास्त उचलणार आहे. तर खरा हेतू माझा हा असायचा, पण जसं जसं कळत गेलं की वटपौर्णिमा का केली जाते, मग ती उत्सुकता वाढायला लागली ॲज अन एक मुलगी म्हणून की अच्छा नवरा चांगला मिळावा, त्याचं आयुष्य दीर्घ आयुष्य तो असावा. सो एक क्युरियोसिटी आहे. आता जेव्हा खरंच लग्न होईल तेव्हा कळेल, वटपौर्णिमा करेल. तर तुम्ही आता मालिकेत आहात, सेटवर जेव्हा असतं तुम्हा मोस्टली तुमचे सण जे आहेत ते सेटवरच साजरे होतात. तर जेव्हा असा सण वगैरे असतो तेव्हा सेटवरची काय ऊर्जा असते किंवा सगळ्यांमध्ये काय एक उत्साह असतो? ऑफकोर्स यार, कारण कसं होतं माहिती आहे का, म्हणजे फॉर मी तरी असं आहे की मोस्टली सगळे सेलिब्रेशन्स आपण इथेच करतो आहे, घरी जायला मिळत नाही, तेवढ्या सुट्ट्या नसतात. तर तेवढाच एक ब्रेक थ्रू असतो. आणि काय होतं, एवढ्या तास आपण सेटवर काम करतो तर मग इथेच आपली एक वेगळी फॅमिली पण, म्हणजे या लोकांबरोबरच एक फॅमिली फिलिंग क्रिएट व्हायला लागतं ना. सो फॅमिलीसारखं वाटतं, पूर्ण युनिट असतं. मग त्यांच्याबरोबर ऑफकोर्स हे सगळं खूप टेक्निकली शूट करतो आम्ही, ते असं त्या पारंपरिक गोष्टी पद्धतीने होत नाही, पण यातच समाधान ऑफकोर्स जसं तू म्हणाला की हो मानू शकतो आणि मानतो कधी कधी की हा चला दिवाळी हीच होती वॉटेवर. सो या असतं तसं एक कौतुक असतं. सेटवर ऊर्जा म्हणजे त्या दिवशी रेग्युलरपेक्षा वेगवेगळे कपडे घालायला मिळतात, जरा सगळेच नटले असतात, सगळ्या हिरोईन्स छान दिसत असतात, सेट छान डेकोरेटेड असतो, खायला प्यायला जरा छान आलेलं असतं. सो ऑफकोर्स तो एक फेस्टिव्ह फील तर असतं आणि तो एन्जॉय करतो मग आम्ही, नो डाऊट. जसं आता त्याने सांगितलंच की सेटवर जेव्हा आपण येतो आणि त्यानंतर जो माहोल क्रिएट होतो आपला, की आपल्या प्रत्येकाच्या एनर्जी जेव्हा एकत्र येतात ना, त्यानंतर एक कुटुंब तयार होत असतं, कारण प्रत्येक विचाराची माणसं इथे असतात आणि त्यांना घेऊन आपल्याला काम करायचं असतं. सो बेसिकली हेच की जेव्हा ते एक पॉझिटिव्ह एनर्जी वर्क करते ना, तेव्हाच मला असं वाटतं की काम करायला सगळ्यांना मज्जा येते. तर दिवस खास आहे, सण खास आहे, तुम्ही खूप सुंदर दिसतात. तर मालिकेत असं काय विशेष पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना किंवा काय ट्विस्ट वगैरे आहे का? आताच सध्या तर आमच्या मालिकेत शमिका नावाचं पात्र ॲड झालं आहे आणि त्याच्याच अवतीभोवती सगळे जरा कॉन्फ्लिक्ट आहेत. सो ऑफकोर्स आत्ता वटपौर्णिमेला पण नक्कीच काहीतरी तुम्हाला असं इंटरेस्टिंग बघायला मिळेल. फार मी काय सांगू शकत नाही त्या याच्या बाबतीत, पण ऑफकोर्स शमिकाच्या रिलेटेड एवढं नक्कीच सांगू शकतो. आणि लेट्स सी आता काय होतं, देवानी सईमध्ये काय कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात नाही होत. लेट्स सी कळेलच तुम्हाला सगळं. हो, प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं तुम्हाला, भरभरून प्रतिसाद येतो. सोशल मीडिया होऊ दे, कोणतंही माध्यम असू दे, खूप प्रतिसाद येतो. तर त्या प्रेमाबद्दल काय तुमच्या भावना? छान वाटतं, लोक खूप इन्व्हॉल्व्ह होऊन बघतात. कुठली पण सिच्युएशन असली मालिकेमध्ये तरी ते इतक्या काळजीपोटी आणि अशा इंटेन्सिटीने त्याच्यावर रिॲक्ट करतात ना, ते खूप इन्व्हॉल्व्ह झाले असतात बेसिकली त्या सगळ्या स्टोरीलाईनमध्ये, इमोशन्समध्ये. सो त्याचं खूप कौतुक वाटतं. फॉर एक्झाम्पल मागे सईचा एक ट्रेलर आलेला, ज्यात असं लाईक ट्रेलरमध्ये असं होतं की सईची डेथ झाली असं दाखवलेलं. सो खूपच लोकांनी आपले परसेप्शन बांधलेले, लोकांचे खूप मेसेजेस, कॉमेंट्स. सो त्यातनं ते कळत होतं की ते इमोशनली किती इन्व्हॉल्व आहे. आणि त्यांचं असं स्टोरी लाईनला घेऊन वगैरे नाही, ते खूप असे पोटतिडकीने बोलतात. शमिकाच्या एंट्रीनंतर पण ते मला रिक्वेस्ट करतायत की देवांश प्लीज असं नाही करायचंस तू, काही प्लीज असं नका करू वगैरे जे काय. सो ते खूप इमोशनली इन्व्हॉल्व होतात. तर त्याचं एक कौतुक वाटतं की आपण जरी इथे खूप टेक्निकली सगळं शूट करत असलो, मन लावून करतो ऑफकोर्स, पण शेवटी आहे टेक्निकल, पण ऑडियन्स इतक्या मनाने ते बघतं आणि इतकं इन्व्हॉल्व होऊन
प्रतिसाद देतं तर ते ऑफकोर्स भारी वाटतं. तुझे काही असे एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स तो आत्ता असंच म्हणता येईल की आपण कुठलंही काम असू दे, मग ते कुठल्याही प्रकारचं, सो मन लावून जेव्हा आपण करतो, टीमवर्क आपलं असतं आणि ते मनापासून जेव्हा करतो ना, ते आपोआप त्या लोकांपर्यंत जेव्हा पोचतं त्यांनाही कळतं की आपण हे ते मन लावून काम केलेलं आहे. मग त्यांचे इमोशन्स पण तिथे ते स्वतःला इमॅजिन करत असतात की अरे ही गोष्ट आमच्या बाबतीत पण घडते किंवा हा सीन झाला आहे, हा आमच्या लाईफमध्ये घडला. आणि ते जेव्हा रिलेट करतात ना, त्यावेळेस तर मग ते त्यांच्या कमेंट्समधून ते बरेचदा सांगतात की अरे हो, आम्हाला सई देवांशसारखी जोडी असणारं कपल आम्ही व्हायचा प्रयत्न करतो आहे, किंवा एकमेकांचं रिस्पेक्ट करणं काय असतं, प्रेम काय असते, आपुलकी काय असते, हे सगळं जेव्हा आम्हाला तुमच्या सिरियलमधून बघायला मिळतं ना, तेव्हा एक शिकायला मिळतं. हे बऱ्याचदा मी कमेंट्समध्ये वाचलं आहे. सो बेसिकली येस, मला छान वाटतं हे सगळं बघताना. धन्यवाद, खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. जाता जाता एक छोटं प्रेक्षकांना काय आव्हान करा? प्रेक्षकांना हेच सांगणार, आता आमच्या मालिकेची नुकतीच वेळ चेंज झाली. आता आमची मालिका सन मराठीला रोज रात्री 10:30 वाजता दिसते. सो प्लीज आमची मालिका तुझी माझी जमली जोडी सन मराठीवर सोमवार ते रविवार रात्री 10:30 वाजता बघायला विसरू नका. फक्त आणि फक्त आपल्या सन सन मराठीवर. थँक्यू.